सर्वांचं आजच्या या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत. मी सतीश मुटकुळे, कोऑर्डिनेटर, राजस कॉम्प्युटर उमरखेड. आज आपण मित्रांनो काही MSCIT ची परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला डिस्कस करायचे आहे. तर आपण सुरुवात करूया विंडोजच्या प्रश्नावरून. तर हा एक प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. सपोर्ट फोल्डर उघडा आणि MSCIT फोल्डर या ठिकाणी डिलीट करायला सांगितलेलं आहे. तर डिलीट करताना परमनंटली डिलीट करा असं म्हटलेलं आहे. तर आपण स्टार्ट करूया. या ठिकाणी पहा, सपोर्ट फोल्डर उघडायचं आहे. तर या सपोर्ट फोल्डरवर डबल क्लिक करून आपल्याला ते ओपन करायचं आहे. त्यानंतर MSCIT हे जे फोल्डर आहे या फोल्डरला परमनंट डिलीट करायचं. जेव्हा आपल्याला डिलीट करायला सांगितलेलं असते तेव्हा राईट बटन क्लिक करून आपण या डिलीटवर क्लिक करून त्याला डिलीट करू शकतो. पण जेव्हा परमनंट डिलीट करा असं म्हटलेलं आहे त्यावेळेला या ठिकाणी जे काही डिलीट आपल्याला करायचं आहे तर इथं शिफ्ट आणि डिलीट बटन प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर अशी एक इन्स्ट्रक्शन्स पण इथे येते, आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस फाईल. देन आपल्याला येसवर क्लिक करायचं म्हणजे ते फोल्डर परमनंटली डिलीट होईल. तर अशा पद्धतीनं परमनंट डिलीट हे आपल्याला करायचं आहे. त्यानंतर बेटा जर डिलीट विचारलं तर त्यावेळेला कसं डिलीट करायचं, इथं ct.pptx फाईल ही डिलीट करा असं सांगितलेलं. आता pptx काय आहे तर त्या फाईलचे ते एक्सटेन्शन आहे. म्हणजे एखाद्या फाईलचा जो प्रकार असतो तो ते डॉट नंतर त्या ठिकाणी दर्शविला जातो. जसं जर PDF फाईल असेल तर ct.pdf असं दिलं असतं त्यांनी. तर इथं आपल्याला ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची फाईल आहे जी कुठं आहे तर सपोर्ट फोल्डरमध्ये होम नावाचं फोल्डर आहे ते फोल्डर उघडायचं आहे आणि त्या ठिकाणी ही फाईल आहे आणि तिला डिलीट करायचं. तर आपण या सपोर्ट फोल्डरमध्ये गेलो, त्यानंतर इथं स्लॅश आहे म्हणजे पुढचं फोल्डर कोणतं आहे, होम आहे आणि नंतर ही सिटी नावाची फाईल. आता बऱ्याच वेळेस असं होऊ शकते की सिटी नंतर .pptx या ठिकाणी लिहिलेलं नाही. तर ते लिहिण्याची आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे की इथं जे PPTX आपल्याला दिसत आहे हे त्या फाईलचं एक्सटेन्शन आहे, म्हणजे पॉवर पॉईंटची ती फाईल आहे. मग एखाद्या वेळेस हे तुम्हाला हे जे इथं P लिहिलेलं आहे याच्यावरूनच लक्षात येते की ही PPTची फाईल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची फाईल आहे. तर याला आपल्याला राईट बटन क्लिक करून डिलीट करायचं आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की आपल्याला या फाईलचा फॉर्मॅट चेक करायचा ते PPTX आहे की नाही, तर त्यावेळेला तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये जाऊन या ठिकाणी ते चेक करू शकता. टाईप ऑफ फाईलमध्ये इथं दिसेल की हे कोणत्या प्रकारची फाईल आहे. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला त्या फाईलचा प्रकारासोबत इथं दिलेला आहे आणि इथं फक्त सिटी लिहिलेला आहे. तर अशा वेळेस तुम्ही त्या फाईलचा प्रकार या ठिकाणी चेक करू शकता आणि त्यानंतर मग त्या फाईलला आपण डिलीट करू. म्हणजे एखाद्या वेळेस चेक करायचं असेल तर करू शकता, जर ते लक्षात येत नसेल त्याच्या आयकॉनवरून तर. आणि आता आपल्याला याला सबमिट करायचं आहे. तर आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी एक पहिला प्रश्न पाहूया. MSCIT या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा. तर असे सोपे सोपे प्रश्न सुद्धा MSCIT मध्ये परीक्षेमध्ये आपल्याला असतात. जसं इथं म्हटलेलं आहे की MSCIT नावाने एक फोल्डर तयार करायचं आहे. कुठं करायचं आहे, सपोर्ट फोल्डर. आता हे जे सपोर्ट फोल्डर असते बेटा, हे सपोर्ट फोल्डर स्टुडंट आयडीनं जे फोल्डर तुमचं त्या एक्झामच्या वेळेला तयार होते, जसं इथं राजस 12347 हे स्टुडंट आयडीचं फोल्डर आपण याला म्हणू. पण जेव्हा तुमची एक्झाम असेल त्यावेळेला लर्नर कोड जो असेल, तुमच्या लर्नर कोडच्या नावाने इथे एक फोल्डर तयार होते आणि त्याला आपण स्टुडंट आयडीचं फोल्डर म्हणतो. कारण बऱ्याच प्रश्नामध्ये तुम्हाला स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये एखादी फाईल कॉपी पेस्ट करा असं प्रश्नामध्ये दिलेलं राहतं. आपण इथं काय करू, सपोर्ट फोल्डरमध्ये MSCIT या नावाने नवीन फोल्डर तयार करायचा. तर सपोर्ट फोल्डरमध्ये आपण गेलो, त्यानंतर राईट बटन क्लिक केला, न्यू वर जाऊन इथं फोल्डरवर क्लिक केलं आणि याला आता आपण नाव देऊया MSCIT. ओके. देन बाजूला क्लिक करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. तर अशा पद्धतीनं आपल्याला एखादं नवीन फोल्डर तयार करता येते. त्याच पद्धतीने एखादी नवीन फाईल सुद्धा तुम्ही इथं तयार करू शकता. जसं इथं star.txt या नावाने एक नवीन फाईल तयार करा असं म्हटलेलं आहे. तर आपण इथं स्टार्ट करूया, सपोर्ट फोल्डरमध्ये जाऊ आणि इथं राईट बटन क्लिक करून TXT फाईलचा अर्थ काय होतो की ते टेक्स्ट डॉक्युमेंट आपल्याला सांगितलेलं आहे. मग इथं राईट बटन क्लिक करून न्यू वर जायचं आहे आणि न्यू वरून इथं टेक्स्ट डॉक्युमेंटवर क्लिक करायचं.
आणि इथं नाव आपल्याला द्यायचं जे आहे ते कसं फक्त स्टार असं लिहायचं. .txt लिहायची गरज नाही, कारण जेव्हा आपण फाईल तयार करतानाच टेक्स्ट डॉक्युमेंट घेतलेलं आहे तर ते बाय डिफॉल्ट हे डॉट नंतर येणारं जे काही एक्सटेन्शन असते ते त्या फाईलचा प्रकार दर्शवते. ते नावामध्ये इन्क्लूड करायची आवश्यकता आपल्याला नाही आहे. ओके, सो त्यानंतर आपण सबमिट करूया. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू.